कमळे, तू फक्त मुंबईला तुझं सपान घेऊन गेलेली नाहीस, तर गावातल्या तुझ्यासारख्या समध्या पोरींचं भविष्य बदलायला गेलीस. तू शिकून सवरून मोठी साहेब होऊन गावात परत आलीस तर गावासमोर एक आदर्श उभा राहील आणि समध्याच पोरीसने या आधीच शिकवतील, ना की लग्नाच्या बेडीत अडकवत बसतील. म्हणून आता तुला कसली बी अडचण येऊ दे, नाहीतर आबाळ कोसळू दे, पण तू तुझं सपान पुरं केल्याबगर गावात पाय बी टाकायचा नाहीस. आबांची बी हीच इच्छा होती आणि माझी बी हीच इच्छा आहे. कमळे, आता कशाचीच पर्वा करू नकोस. नाही निंगे, आपण कुठं बी जायचं नाही. आपण मुंबई सोडून कोल्हापूरला जायचा विचार बी करायचा नाही. कमळे, अगं काय म्हणलीस? कोल्हापूरला जायचं नाही? 11 वाजता गाडी आहे आपली. नाही निंगे, मी माझं सपान पुरं केल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. मी लढणार. अगं, जी चूक आपल्या हातनं झालेलीच नाही त्याची शिक्षा आपण का भोगायची? मी न्याय मिळवल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. निंगे, आपण जर आता हार मानून गावाकडं परत गेलो तर गावची कुठली बी पोरगी हिम्मत करणार नाही गावाबाहेर यायची. त्यांचा आई वडील त्यासनी सोडणार नाही. गावची येस ओलांडून एवढं लांब आपण काय हरायला आलोय का? आईची आण आहे मला. मी निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार. मी लढणार, शेवट पातूर लढणार. माझ्याबरोबर तू आहेस का नाही ते सांग. कमळे, एक गोष्ट लक्षात ठेव, ही निंगी तुझी पाठ कधी बी सोडणार नाही. खरं कमळे, तू जे म्हणतेस ते बी बरोबर आहे. आपली काय बी चूक नाही, पण खरं हे सिद्ध कसं करायचं? एक गोष्ट पक्की आहे, अनिका स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाही, होय की नाही? होय. अगं ती तर लय नखऱ्याची आहे. ती स्वतःला काय बी जगवू द्यायची नाही. म्हणजे याचा अर्थ हे सगळं मुद्दाम केलंय, सगळं कुणीतरी घडवून आणलंय. निंगी, अगं अनिका मलाच तिची दुश्मन समजते. मग अनिकाला दुश्मन कोण समजतंय? आणि हे समजा कुणी का केलं असेल?